सरकारी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, खासगी नोकरी यासाठी एकच पर्याय महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। उपलब्ध कोर्सेस PG DMLT, DMLT, रेडिओलॉजी टेक्निशियन, OT टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि GNMA। शाखा श्रीरामपूर, अहिल्यानगर, संगमनेर, कोपरगाव, आळेफाटा, मनमाड। कमी कालावधी, कमी फीज, बेस्ट ऑप्शन। प्रवेश सुरू। सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। संपर्क 9823 255 355। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारक लोकार्पण सोहळ्यात बोलताना भाजप नेते नामदार गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील माजी आघाडी सरकारवर तीव्र हल्लाबोल केला। महाजन म्हणाले, लोकांचा कौल नसताना ठाकरेंनी दगाफटका करून 2.5 वर्ष सरकार स्थापन केले, पण या 2.5 वर्षात त्यांनी नेमकी कोणते दिवे लावले? कोरोना काळात जनतेचे जीव जात असताना आपण घराबाहेर पडून कोणती सेवा केली? लोक उपचाराअभावी मृत्युमुखी पडत असताना मृतदेहांच्या व्यवस्थापनात अगदी खिचडीच्या वाटपात देखील भ्रष्टाचार केला। आजही तुमचे अनेक लोक कारागृहात आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला। याचबरोबर शेतकरी, कामगार, सामान्य जनतेसाठी काहीच ठोस न करता केवळ खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाकरे सरकारने जनतेचा विश्वासघात केला, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली। गिरीश महाजन यांच्या या भाषणामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातील राजकीय वैराला उकळी फुटली आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी कृष्णा पवार। EKYC पुन्हा होणार आहे असं चेहऱ्यावर नको आणू माझं। मला वाटतं काही या आरोपामध्ये काही अशी तथ्य पण आहे, काही नोकरदार महिला पण आहेत, जिल्हा परिषदच्या काम करणाऱ्या महिला पण, कर्मचारी पण त्याच्यामध्ये आहेत। मला वाटतं त्यावेळेला थोडं निवडणुका समोर होत्या आणि त्यावेळेला घाईगडमध्ये असंही आरोप त्या ठिकाणी होत आहेत, पण तसं नाही आहे। पण खरं जे पात्र आहेत त्यांनी त्याच्यामध्ये फॉर्म भरायला पाहिजे होता, त्यांनी त्याच्यामध्ये सगळं लाभ घ्यायला पाहिजे होता। पण काही ठिकाणी, काही अंशी, थोड्याफार प्रमाणामध्ये काही जे पात्र नाहीत अशाही भगिनींनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे। मला वाटतं त्यांची नावं आता मोठ्या प्रमाणात। एक शेवटचा प्रश्न, भुजबळ मटण खाल्लेलं चालतं, आम्ही आमच्या पैशांनी मटण खातो, सरकारला काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम, खा म्हणतो मटण खा। भुजबळांनी समर्थन केलं, सुप्रिया सुळेंचं समर्थन केलं की सरकारने यामध्ये हस्तक्षेप करू नये, ज्याने काय खावं, काय त्याचा प्रश्न काय खावं ते सरकारने हस्तक्षेप करू नये। आता आम्ही सांगितलं जातं आता ताईंना जे पटेल तरी ते खावं, आमच्या पुढे काय म्हणतो? भुजबळांना काय सांगाल? बाहेर दिलाय म्हणजे घरचा रस्ता नाही काही एवढी शक्ती नाही, ताईंनी जर घरामध्ये काही खाल्लं तर आम्ही किती मदत करणार। ओके, थँक्यू। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।